प्रश्न आला तर हे पाठांतर कसं करायचं. तुमच्याकडे काही संस्कृतचे चांगले शिक्षक असतील त्यांना माहिती आहे एका विभक्तीतलं जे पाठांतर असतं ते फार चांगलं असतं. परपुष्ट विभुष्टेषु कामकर्मांतु भूमीषु विचित्र पुष्पवृक्षेषु काननेषु सुगंधेषु सप्तमी विभक्तीतले जरी शु 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 जर केलं ते पाठांतरासाठी सोपं जातं. तर असं पद्यात्मक जे लिखाण करून पाठांतर करून घेतले ग्रंथ ते वाघवट हे आधारभूत सिद्धांत समजले जातात. अनेक अनेक औषधी वनस्पती या भारतवर्षामध्ये मिळतात. आता गांधारी कुठल्या देशातली होती, कंदाहार म्हणजे तिथपर्यंत भारताचा आपला पसारा होता. कुठून कुठपर्यंत आपण होतो ते समजून घ्या, कळलं की नाही. ह्या सर्व गोष्टींचा विचार करता अष्टांग हृदय, चरक संहिता, सुशुद्ध संहिता या 2-3 ग्रंथांवर नुसतं जाऊन चालणार नाही. मला काय म्हणायचं आहे की स्वबुद्धैव सहस्राणि कोटीर कोटीर वापी प्रकल्प आहे. आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीने आजीबाईचं पटवा जो आपण म्हणतो, घरच्या घरी जे औषधं असतात, डोकं दुखलं किंवा सुपारी उघडून डोक्याला लाव किंवा ऍसिडिटी होते, अंगावर पित्त होते तर कोकमाचा रातांब्याचा रस असतो तो दिला तर उष्मा सुरू झाला, किंवा काहीतरी जास्त जळजळ होते तर आपण कोकोनट वॉटर नारळ पाणी देतो. या घरगुती उपचार आहे, ह्या कुठे लिहून ठेवण्याची गरज नाही. पारंपरिक पद्धतीने आपल्या देशामध्ये या सर्व गोष्टी सुरू झालेल्या आहेत. कुणाचा गुडघा दुखतोय तर आपण त्याच्यामध्ये तिळाच्या तेलामध्ये थोडंसं कॅम्फर टाकलं, कापूर टाकलं की थोडंसं गरम केलं आणि गुडघ्याला चोळलं. आणि वयस्कर व्यक्ती असेल, त्याला संधिवाताचा त्रास असेल, ऑस्टिओआर्थरायटिस ज्याला म्हणतात, अशी जर स्थिती असेल तर त्या ठिकाणी हे लावल्यानंतर पेशंटला इन्स्टंट रिलीफ मिळतो, आराम मिळतो. कापूर आहे त्या ठिकाणी, त्यामुळे पेन किलर सारखंच काम करतं. त्यामुळे ग्रंथकारांनी नुसतं असं नाही सांगितलेलं आहे. आता आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये 36,000 औषधं सांगितली, ती 36,000 एवढं आयुर्वेदामध्ये फॉर्म्युलेशन आहे. मी माहिती असं म्हणत नाही, शास्त्राकडे ते फॉर्म्युलेशन आहे. पण त्याच्यातली कुठली औषधं आपण कुठली वापरली पाहिजे, काय वापरली पाहिजे, त्याच्यातले एक्सपर्ट लोक त्या पद्धतीने एक्सपर्ट, त्याच्यात सुद्धा स्पेशलायझेशन बरंच आहे. कार्डिओलॉजी म्हणून याच्यात एक्सपर्टी आहे त्याच्यामध्ये. पण ग्रंथकाराने असं नाही सांगितलं की आम्ही ज्या ग्रंथामध्ये 36,000 फॉर्म्युलेशन सांगितले तेच औषधात वापरा. स्वबुद्धैव सहस्राणि आम्ही तुम्हाला फक्त दिशा दाखवलेली आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या बुद्धीने, आता एखाद्याला खोकला येतोय, त्याला फक्त नुसतं आईला वाटलं किंवा घरातल्या जाणकार व्यक्तीला वाटलं की ज्येष्ठी मधाची काडी, त्याची चूर्ण किंवा ते मधातून नुसतं जर दिलं तरी कप मोकळा होतोय. कारण ते नॅचरल स्टेरॉइड्स आहेत. स्टेरॉइडचा जमाना आहे ना, आपल्याला ते स्टेरॉइड घेण्यापेक्षा पण नॅचरल स्टेरॉइडचा पण वापर करूया. किंवा एखाद्याला वाटलं की नुसता खोकला सारखा जो असतो, ज्येष्ठी मध पण काम नाही करत आहे, पण ते तुळशीचा रस, तुळशी स्वरस जर त्या ठिकाणी दिला, तो मधातून दिला तर पेशंटला रिलीफ मिळतो. मोठे मोठे अँटीबायोटिक्स घेऊन शरीराला त्रास करण्यापेक्षा ज्या गोष्टी आयुर्वेद शास्त्रातून इन्स्टंटली आपण बऱ्या करू शकतो किंवा होऊ शकतात, त्या ठिकाणी नक्कीच आपण आयुर्वेद वापरू शकतो. मला ॲलोपॅथी सायन्सला कुठेही दोष द्यायचा नाही किंवा त्यांना कुठल्या त्याच्यावर टीका करायची नाही. याचं कारण असं, जर इमर्जन्सी असेल, मेडिकल इमर्जन्सी, एखाद्याला हार्ट अटॅक आला, तुम्ही तुम्हाला हे नाही सांगणार आहे याला अजूनाचे चूर्ण जिभेखाली चाटवत बसा, कळलं की नाही. त्याला आयसीयू मध्येच नेलं पाहिजे. पण कुठलं मेडिसिन किती काळपर्यंत किती दिवस घेतलं पाहिजे याला मर्यादा आहे. आम्ही असं बघितलेलं आहे की आता डायबिटिक पेशंटची गंमत सांगतो तुम्हाला. डायबिटिक पेशंट हा एखाद्या पंक्तीमध्ये बसला की तो अशा व्यक्तीच्या बाजूला बसतो की तो त्याला म्हण खारे आजचा दिवस काय फरक पडतोय. अशाच व्यक्तीच्या बाजूला तो पंक्तीमध्ये बसतो, कारण त्याला कोणीतरी आग्रह करणार लागतो, त्याला हिंमत देणार लागतो. आजचा दिवस हे उद्या म्हणून पण पथ्य पाळा, त्याचं पथ्य कधीच पाळलं जातं, कळलं की नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा विचार करता आपल्या शास्त्राने जे सांगितलेल्या गोष्टी आहेत, आता त्याच्यात काही वनस्पती पण गुडमार, त्याचं नावाचं आहे गुडमार. त्या गुडमार वनस्पतीचं ओरिजिनल शब्द वापरलाय, कारण मॅडम गौतमी मॅडम झाडं लावतायत. गुडमार नावाची वनस्पतीचं पान चावून खाल्लं तर साखर मातीसारखी लागते, चटपटीत लागते. एवढी ताकद त्याच्यात आहे. आता पुढे तुम्हाला काही केसेस दाखवणार मी तर तुमच्या लक्षात येईल की इन्सुलिन पण आयुर्वेदिक औषधं टेपर पद्धतीने आपल्याला बंद करता येतात. हे आम्ही औषधं बनवतो, त्याच्यात मी काय पाक बोलणार नाही, म्हटलं आयुर्वेदाचे विद्यार्थी पाहिजे समोर. नेक्स्ट, औषध लोक म्हणतात की औषधामध्ये काय पारा वापरतात, त्या पारदापेक्षाही त्या पारदाचं प्युरिफिकेशन एवढी प्रोसेस मोठी आहे आणि त्याचा वापर निर्जंतुकीकरणासाठी केला जातो. औषधाच्या त्याला टिकवायचं असेल, त्याला प्रिझर्वेशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये अगदी 1 किलोमध्ये 1 ग्रॅम एवढीच फक्त कचेरी चांगली घोटून टाकली जाते. म्हणजे ते चूर्ण असं त्यामध्ये वर्षभर चांगलं टिकून राहतं. आता जे डॉक्टर त्यांच्या पद्धतीने करतात. नेक्स्ट, हे फक्त दाखवतोय, हे फक्त बघा. थँक्यू, मोठं काम केलं.
गाडी पुढे करण्याची पद्धती. लोकांचे बरेच प्रश्न असतात, मेडिसिन स्टँडर्ड आहे का? FDA त्याच्याशिवाय अप्रुव्हल देतच नाही. आणि ग्रंथकारांपासून सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी ज्याच्यामध्ये आम्ही कज्जली वापरले किंवा ज्याच्यामध्ये आम्ही एखादं भस्म वापरलं असेल, आता जर रक्ताची वाढ करायची असेल तर त्याच्यामध्ये तांतलो भस्म वापरावं लागतं. मॉडर्न मेडिसिन पण वापरतं, त्यांनी वापरलेलं चालतं. त्याच्यामध्ये कांतलो भस्माचा मी जो वापर करतो त्याच्यामध्ये लष्टरलेस अशा पद्धतीचं त्याची पूर्ण चकाकी जाणं, त्याच्या परीक्षा केल्या जातात, XRA XRD सारख्या परीक्षा केल्या जातात. त्याच्यात ते लोहभस्म प्रत्यक्षात किती उतरले ते पाहिलं जातं आणि त्याचं परमिशन मिळाल्यानंतरच त्या औषधामध्ये त्याचा वापर होतो. पुढे याच्या वेगळ्या पद्धतीच्या परीक्षा आहेत. जर हे का तुम्ही आयुर्वेदाचे विद्यार्थी नाही, जस्ट फक्त दाखवते की शास्त्र कुठपर्यंत जातं. भट्टी लावलेली औषध आहेत. औषधे आयुर्वेदिक का वापरली जातात? ज्याच्यामध्ये सुवर्ण भस्माचा वापर केला जातो. आता नॅनो टेक्नॉलॉजीचा काळ आहे. मॉडर्न मेडिसिन सुद्धा आता आर्थरायटिकच्या पेशंटमध्ये गोल्ड भस्माचा वापर, सोन्याचा वापर करतात. कळलं की नाही? पण पूर्वीच्या काळी सुवर्ण भस्म औषधामध्ये वापरा असं ग्रंथकारांनी अगोदरच पूर्वीच्या ऋषीमुनीने सांगून ठेवले. हे सोनं शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होतं का? त्याचं शोषण होतं का? न सच्चते हिमपांगे कमलपत्रवज्जलम असं शास्त्र सांगतं. मी आता संस्कृतचा अभ्यास केलेला आहे आणि ग्रंथ वाचलेत, पण थोडंफार मुकदगय ते सांगतोय मला. न सच्चते हिमपांगे कमलपत्रवज्जलम, जसं कमळाच्या पानावर पाणी टिकत नाही पाण्यात राहून, तशाच पद्धतीने शरीरामध्ये घेतलेलं सुवर्णाचं कुठलंही कल्प, कुठलंही औषध शरीरात टिकत नाही. मग का घ्यायचं ते एवढं महागड औषध? एक तर त्याला नॅनो पार्टिकल स्वरूपामध्ये आणावं लागतं. 10⁻⁹ मीटर एवढी त्याची साईज आहे पार्टिकलची. आता मी 1000 आणि 5000 मल्टी हे दाखवलं तुम्हाला. तशाच पद्धतीने त्याला एवढं सूक्ष्म रूपामध्ये आणावं लागतं. आणि पूर्वीच्या काळी जी भस्म बनवली ते आजोबा बनवायचे, तेव्हा नातू प्रॅक्टिसमध्ये वापरायचा. कारण एक भस्म पारंपरिक पद्धतीने जर बनवायचं म्हटलं तर 42 वर्ष लागतात. त्यामुळे पारंपरिक वैद्यकीय परंपरा होती. आता आपल्याकडे डिग्री आलेली आहे, पण त्यावेळेला मात्र पारंपरिक वैद्यकीय पद्धतीने भस्म बनवली जायची. त्याची कुठं लावली जायची का भट्ट्या लावल्या जायच्या. काही दाखवतो मला फोटोग्राफ. ते शरीरामध्ये सोनं टिकत नाही. मग तरी औषध का वापरायचं? तर ते शरीरातल्या विषाणा, टॉक्सिसिटीला आपण म्हणतो टॉक्सिक, ते शरीराच्या बाहेर एक्सपेल करायचं काम, शरीराच्या बाहेर फेकून देण्याचं काम करतात. अशा प्रकारची स्टडी सुद्धा आम्ही करतो. तुम्ही शिक्षक म्हणून सांगतो, कुठल्याही ड्रगचं जेव्हा मी रिसर्चच्या स्टुडंट आम्ही त्याला टॉपिक देतो तेव्हा त्याच्यावर इन व्हिट्रो किंवा इन व्हिवो स्टडी केले जातात. इन व्हिट्रो स्टडी म्हणजे सेल्युलर लेवलचे स्टडी असतात. माझे 3 पेटंट आता सध्या पाईपलाईन मध्ये आहेत. कॅन्सरवरचे आहेत, ते टाटा कॅन्सर खारघरच्या ठिकाणी ते केलेले आहेत. सुरू आहे त्याची प्रोसेस. आणि दुसरं आहे ते म्हणजे इन व्हिवो स्टडी, ॲनिमलमध्ये. त्याच्यामध्ये गिनीपिगचा वापर केला जातो, ॲनिमलचा वापर केला जातो, अल्बिनोविस्टा रॅटचा वापर करतात आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर स्टडी करून नंतर त्याचा मानवी प्रयोगांसाठी त्याचा वापर केला जातो त्या औषधाचा. हे जाऊ दे पुढे. कुठले ॲनिमल वापरले त्याची ती लिस्ट होती. फक्त स्टडी कसा केला तो फोटोग्राफिक प्रेझेंटेशन इंटरेस्ट जास्त क्रिएट होतो. त्यामुळे ॲनिमल स्टडी करतात. एका लेपाचं परीक्षण चालू होतं. हे बॉम्बे वेटरनरी कॉलेजचे अल्बिनोविस्टा रॅटवर केसांची वाढ कशी होते, कुठल्या औषधातून होते, करंज कासिस कपित्त नावाचं सुश्रुत संहितेमध्ये योग सांगितलेलं आहे. त्याचं जर लेपन केलं तर 21 दिवसामध्ये केस यायला सुरुवात होते. माझे जे चांगले का कसे ठेवले ते आपण याचा स्वतःच्या आपल्या आयुष्यामध्ये याचा वापर करायचा. जास्त मिठाचा वापर आपल्या खाण्यात झाला तर केस जातात. लक्षात असू दे. जास्त खारट पदार्थ आपल्या खाण्यामध्ये आले तर आपले केस जातात. जास्त आंबट आंबवले थंड शिळे पदार्थ आपल्या खाण्यात आले तर आपले सांधे धरतात, जॉईंट पेन होतो. ज्या दिवशी तुम्ही कढी प्यायला बोलता बोलता समजा इतर त्या पिपीटीचं राहू द्या बाजूला, चालू दे. पण जर आपल्या खाण्यामध्ये दही, ताक, कढी, लस्सी, चिंच, कोकम, लोणचं, लिंबू, श्रीखंड असे पदार्थ सारखे सारखे झाले, कढी घेतली की 4 दिवस तुमची कंबर धरणार. त्यावेळी पेन किलर घ्यायची गरज नाही. 4-5 दिवसानंतरच ती कंबर सुटते. त्यामुळे ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी आपण शक्यतो टाळल्या पाहिजे. आपल्या खाण्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा वापर बऱ्यापैकी असावा. अंड्यातला जो प्रोटीनसाठी जे घेतात त्यातला व्हाईट पार्ट जो असतो तो घ्यावा, पण त्यात अडकून नाही प्रोटीन. येलो पार्ट ज्यांच्या खाण्यात सातत्याने येतो अशा लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईडचं प्रमाण वाढतं. परत त्याची वेगळी औषधं घ्यायला लागतात.
पुढे 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 केस होती, वेगळी केस आहे, इन्सुलिन वाली या पेशंटला इन्सुलिन सुरू केलेलं आहे. जे पुढची पीपीटी हे ना, या पेशंटला इन्सुलिन सुरू केल्यानंतर इन्सुलिन पुढे बघ नाही, हे युनिट आहे. पेशंट जर आमच्याकडे आला, त्याने विचारलं आयुर्वेदामध्ये याच्यावर काही औषधं आहेत का, तर म्हटलं तुम्ही याच्यापूर्वी कधी घेतलेत का. ॲलोपॅथिक लोकांनी आम्हाला सांगितलं की याच्यावर दुसऱ्या कुठला सायन्समध्ये मेडिसिन नाही, परंतु याला तुम्हाला इन्सुलिन मात्र घ्यावं लागेल. पेशंट 4 वर्ष 6 वर्ष 8 वर्ष 10 वर्ष घेऊन झाल्यानंतर पेशंट शोध घ्यायला सुरुवात करतात की आपलं इन्सुलिन बंद कधी होईल, कारण इन्सुलिन बंद कधी होताना दिसतच नाही. पण ह्या पेशंटमध्ये जसे मी तुम्हाला मगाशी वनस्पती सांगितली गुडमार, त्याचा औषधामध्ये एका ठिकाणी वापर केल्यानंतर योग्य त्या प्रमाणामध्ये वापर केला, त्याच्यानंतर त्या पेशंटचं हार्डली 6-8 महिन्यामध्ये इन्सुलिन पूर्णपणे 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण इन्सुलिन बंद झाले. 36, 32, 30 दिवसातून 3 वेळा इन्सुलिन घ्यायला लागायचे. हळूहळू करत करत पूर्णपणे इन्सुलिन बंद. आणि त्याच्यानंतर डाएट आणि काय ॲलोपॅथीची गोळी आहे त्याच्यामध्ये, पण इन्सुलिन जे डेली टोचून घ्यावं लागत होतं ते सगळं पूर्णपणे आयुर्वेदिक औषधातून बंद झालं. अशा कित्येक केसेस आहेत. हे एक फोटोग्राफी प्रेझेंटेशन आहे माझ्याकडे. आमच्याकडे स्किनचे पेशंट बरेच येतात. सोरायसिस, एक्झिमा, व्हिटिलिगो म्हणजे अंगावर सफेद डाग, सोरायसिसचे पॅचेस असतात, अंगातून कोंडा पडतो ना, सगळे एकाच नको दाखवली. त्याच्यानंतर एक्झिमा, सतत इचिंग चालू असतं. आपला स्ट्रेस वाढला, टेन्शन वाढलं की इचिंगला सुरुवात होते. आणि कालांतराने त्याचं प्रमाण जे होतं ते पुढचं तुम्हाला रूप दाखवतो त्याचं काय असतं. हे सोरायसिसच्या केसेस आहेत. आता हे पेशंटला ट्रीट करत असताना हळूहळू कालांतराने तळहातावर असणारे पॅचेस आणि काही काळानंतर ट्रीटमेंट पूर्णपणे गेलेला सोरायसिस. अपुनर्भव चिकित्सा जे आहे, म्हणजे पुन्हा तो आजार होता कामा नये, त्याच्यासाठी जे करायला पाहिजे ते थोडं डाएट, प्रॉपर ज्या गोष्टी सांगितल्या त्या करायला लागतात. तुमच्या स्कूलमध्ये सुद्धा याचे क्लासेस योगाचे सुरू असतील, ते सातत्याने आपण विद्यार्थ्यांमध्ये ते आपण केले पाहिजेत. आणि प्रत्येकाचा जो टॉलरन्स असतो तो वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. कोणी एखादी गोष्ट लाईटली घेतो, कोणी एखाद्या व्यक्तीला प्रचंड त्याचा त्रास होतो. ज्या व्यक्तीला त्या गोष्टीचा त्रास होतो अशा विद्यार्थ्यांमध्ये किंवा अशा पेशंटमध्ये ते आजार रिपीटेडली होत राहतात. हे सगळे सोरायसिसचे पूर्ण झालेले पेशंट आहे, बरे झालेले पेशंट आहे. पायाला असणाऱ्या ठिकाणी जे क्रॅक्स गेलेले आहेत सोरायसिसच्या पेशंटमध्ये, आयुर्वेद आम्ही त्याला किटिब असं म्हणतो, संस्कृत शब्द आहे. पण ही जरा केस एक्सप्लेन करतो. एक गव्हर्नमेंट ऑफिसर होते, प्रचंड कामाचा ताण आणि 7 ते 8 वर्ष डर्माटॉलॉजिस्टकडे स्टेरॉइड ट्रीटमेंट, इतर बऱ्याचशा ट्रीटमेंट झाल्या. ते जाणं पुन्हा येणं हे पुन्हा रिपीटेडली एपिसोड नंतर काही काळाने त्यांना कुणी सांगितलं की आयुर्वेदिक घेऊन करून बघायला हरकत काय. आणि लोकांची जी संकल्पना आहे या गोष्टीला मॉडर्न मेडिसिनमध्ये मेडिसिन नाही, ते जगात कुठेच नाही. आणि तसं कोणी सांगत पण नाही की आयुर्वेदिक डॉक्टरकडे जा, आयुर्वेदिक फिजिशियनकडे जा आणि ते मेडिसिन घे. जगाच्या पाठीवर कुठेही प्रॉपर डिग्री असलेल्या डॉक्टरकडे गेला तर तुम्हाला तो मेडिसिन देणार आहे. असं सांगितलं जातं की त्यांच्या औषधामध्ये स्टेरॉइड असतात, भस्म असतात, असं काही नाही आहे. अष्टौषधींचा वापर करून सुद्धा आपल्याला पेशंट हे ट्रीट करता येतात. याच्या औषधामध्ये कुठलंही काही स्टेरॉइड नाही, कुठलं स्किनचं दुसरं कुठलं मेटॅलिक कंपाऊंड नाही, साध्या सिंपल असून पेशंट पूर्णपणे बरा झालेला. गव्हर्नमेंट ऑफिसर क्लिनिकला आला कन्सल्टिंगला, बाजू उभारला तर कोंडा पडत होता, अक्षरशः कोंडा. ते फोटोग्राफ सर खाली डेट्स, टीचर लोकांना एक सवय असते ते कुठली डाटा मेंटेन करायची. फर्स्ट विजिटला काय झालं, विद्यार्थ्यांचं पण तुम्ही मेंटेन करत असाल ना. फर्स्ट विजिटपेक्षा सेकंड विजिटमध्ये त्याच्यामध्ये काय प्रोग्रेस दिसतोय, सेकंड थर्डमध्ये काय प्रोग्रेस, असं करत करत 4/6/2024 तुम्हीच पाहताय. आणि पुढची तारीख किती आहे, 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये पेशंट पूर्णपणे बरा. त्या पेशंटला शंका वाटली स्टेरॉइड, म्हटलं बघ हे सॅम्पल आणि जाऊन चेक पण करून घे, काय हरकत. बरं होण्यासाठी आलायस की माझी परीक्षा घ्यायला आलायस. पण प्रत्येक पेशंट हा सुरुवातीला येताना साशंक पद्धतीने झालेला असतो, पूर्ण बरं झालं त्याचा, पूर्ण अंगावर कुठेही काही नाही. नेक्स्ट एक दाफणारी केस होती. औषधं बनवण्यासाठी आम्हाला काही भस्म पुट वगैरे लावावे लागतात, भट्ट्या लावायला लागतात. यातलं भस्म आहे हे मृगशृंग भस्म, शुंग भस्म.
शृंग येते केरळच्या ठिकाणी शृंग भस्म शृंग मिळतं. त्याचे तुकडे आणून त्याचं आम्ही कर्जतला विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी मी त्याचं भस्म बनवलेलं होतं. हृदयरोगामध्ये कार्डियक पेशंट जे अंजायनल पेन ज्याला म्हणतात, त्या अंजायनल पेनला कमी करण्यासाठी मृगशृंग भस्माचा वापर, त्या शृंग भस्माचा वापर केला जातो. जर शृंग भस्म मिळत नसेल, कारण आता आपण काही कुठे हरण मारायला जाणार, आपण काही सलमान खान नव्हे, कळलं की नाही, आपण काही कुठे हरण मारायला जाणार नाही. पण कुक्कुटांडक भस्म जे आहे, गावठी अंड्याचं वरचं कवच असतं, त्याचं प्युरिफिकेशन करून त्याला ह्या पद्धतीने त्याचं जर भस्म बनवलं तर त्याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियम फॉस्फेट आहे, CA3PO4 त्याचं रासायनिक सूत्र आहे आणि ह्याचे रासायनिक सूत्र तेच आहे. त्यामुळे अंजायनल पेनमध्ये त्या कुक्कुटांड, गावठी कुक्कुटांड त्वकचं भस्म तयार करून त्याचा आपल्याला औषधामध्ये वापर करते आणि अंजायनल पेन कमी होतात. त्याचा परीक्षा अर्जुनरिष्ट आमच्या पेशंट आम्ही देताना जे प्रमाण मेंटेन करावं लागतं, कारण आता काही औषधांमध्ये प्रिझर्वेशन पण वापरलं जातं, पण तो आम्ही स्वतः जे खूप VVIP जर पेशंट असेल, लॉंग टर्म जर त्याला द्यायचं असेल तर मात्र आम्ही अर्जुनरिष्ट वगैरे आम्ही स्वतःच बनवतो. आयुर्वेदाची एक वेगळी स्पेशालिटी आहे ती म्हणजे पंचकर्म. एखाद्या व्यक्तीला शरीरामध्ये औषधं देऊन दडपत राहण्यापेक्षा, तिथल्या तिथे प्रेस करण्यापेक्षा, ती विषाक्तता आहे, ती जी टॉक्सिसिटी आहे शरीरात तयार झालेली, टॉक्सिनसाठी शरीरावर आपल्याला काढून टाकले पाहिजे. आणि त्याच्यासाठी आयुर्वेद शास्त्राची पंचकर्म नावाची जी थेरपी आहे ती सर्वात बेस्ट आहे. प्रत्येकानं कुठे ना कुठेतरी काही त्याचा अनुभव पण घेतला असेल, कुठे वाचलंही असेल. त्यातलं या स्नेहपान, आता स्किनची जेवढी ड्राय झालेले, स्किनचे सोरायसिस सारखे, एक्झेमा सारखे जे ड्रायनेसचे जे पेशंट असतात त्वचा रोगाचे, अशा पेशंटमध्ये तो ड्रायनेस कमी करण्यासाठी काही गाईच्या तुपामध्ये सिद्ध केलेली काही औषधं असतात, ते देताच अगदी आठवड्याभरामध्ये बऱ्यापैकी त्याचा ड्रायनेस त्या स्किनचा कमी होतो आणि ते स्किनचे जे प्लाक्स तयार झालेले असतात ते सेटल व्हायला मदत होते. खवले जे निघतात स्केल्स, ते निघून परत सगळं सेटल होतं. त्या हृदबस्ती पर्यंत हे व्हेरीफाय करावं लागतं की अंजायनल पेन आहे, कॅन्टीन काय आहे. पण इतर काही मस्क्युलर पेनमुळे जर असेल, कॉस्टोकॉन्ड्रायटिस असेल, हड्डी मासचं पेन असेल, अशा प्रकारचं हृदबस्ती ते कमी होतं. उत्तर बस्ती हे गायनॅक ट्रीटमेंटमध्ये दिली जाणारी गोष्ट आहे. ज्यांचे ट्युबल ब्लॉक आहेत, ज्या स्त्रियांमध्ये इन्फर्टिलिटीमध्ये ट्युबल ब्लॉक आहे, त्याचं कारण असेल ते ओपन करण्यासाठी या उत्तर बस्तीला प्रॉपर स्त्रीरोग तज्ञाकडून ती प्रोसिजर करून घेतली तर त्याचा नक्की फायदा होतो. तुम्ही दिवसभर पळापळ करत असता, ब्लड सर्क्युलेशन म्हणण्यापेक्षा रात्री झोपताना पादाभ्यंग करावं. म्हणजे काय करावं, पायाच्या तळव्यांना तिळाचं तेल लावून अभ्यंग करावं, पायाला तळव्याला चोळावं. दिवसभराचा जो क्षीण असतो नक्कीच त्या माध्यमातून कमी होऊन जातो. पायाला औषध देऊन डोकं कसं शांत होणार, करून तर पहा. त्याचं उत्तर देतो मी पुढे, आहे एक गोष्ट त्याची सांगतो. मन्यावस्थी, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. एखाद्या व्यक्तीला सर्वायकल स्पॉन्डिलोसिसची परीक्षा करता आम्ही एवढंच सांगतो की जस्ट अटेन्शन मध्ये एखाद्या व्यक्तीने रिलॅक्स मध्ये उभं राहायचं आणि जर तो डोळे बंद केल्यानंतर असं पूर्णपणे डोलायला जर त्याने सुरुवात केली तर त्याच्या सर्वायकल मध्ये C3, C4, C5 आणि C6 ह्या व्हर्टिब्रांमध्ये कुठेतरी कंप्रेशन झालेलं असतं. प्रत्येक गोष्टीचं औषध हे सर्जरी नव्हे, कळलं का? सर्जन तुम्हाला, मी कोणा टीका करत नाहीये, पण सर्जन तुम्हाला नक्की विचारणार इन्शुरन्स आहे का तुमचा, असेल तर किती लाखाचा आहे, त्याप्रमाणे आपली सर्जरी ठरते. पण आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या साध्या सोप्या गोष्टी अशा आहेत, ज्याला सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे, पहिली गोष्ट रात्री त्यांनी झोपताना मानेखाली उशी घेऊ नये आणि सकाळी उठल्यानंतर सगळं ब्रश वगैरे बाकीचं उरकलं की दोन्ही नाकपुड्यांमध्ये पंचेंद्रिय वर्धन तेल किंवा साधं तिळाचं तेलाचे एक दोन थेंब जरी टाकले आणि एका नाकपुडी टाकून दुसऱ्या नाकपुड्याला ओढून घेतला आतमध्ये, तरी मानेचे जे मसल असतात, सर्वायकलचे जे मसल असतात, कळलं की ते सगळे रिलॅक्स होऊन जातात. हा नित्यनेमाने अभ्यास केला तर कालांतराने हा सगळा प्रॉब्लेम आपला पूर्णपणे सॉल्व्ह होऊ शकतो. आणि माहिती सांगितलं पत्ते, आंबट आंबलेलं थंड शिळं न खाणं, कारण आई नेहमी शिळं खाते. जी घरातली स्त्री आहे तिला नेहमी शिळं खाण्याची सवय, राहिले टाकून कसं देणार. हे नेत्रदर्पण, डोळ्याचा नंबर कमी करण्यासाठी किंवा आय ड्रायनेस कमी करण्यासाठी सर्वांग स्नेह आम्ही मसाज चेक करतो. सायटिक सारखं जे पेन असतं, सायटिका पेन सारखं, त्याच्यामध्ये अग्निकर्मासारख्या काही ट्रीटमेंट केल्या जातात. कारण सायटिक पेन ज्या रूटने जाते त्या रूटमधल्या वरची जे नर्वचा जो रूट असतो त्या रूटला बाहेरून अग्निकर्माची जर ट्रीटमेंट केली तर ते पेन बरंचसं कमी होतं. इव्हन त्याच्यामध्ये कटिबस्तीसारखे काही ट्रीटमेंट केल्या जातात. जसं शरीरातून घाम बाहेर येतो तसा आत आपण बाहेरून लावलेलं औषध सुद्धा पार्शियली आतमध्ये ऍब्झॉर्ब होतं.
जर तुम्ही कटिबस्ती वगैरे केली तर त्यातलं 5-10% ते नक्कीच आतमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि तिथला मसलचा जो स्टिफनेस आहे, कडकपणा झालेला आहे, तो त्यांनी रिलॅक्स होतो. त्यामुळे या पद्धतीचे असतात. आता कुठल्याही व्यक्तीने कोणीही सांगू दे 60-65 वर्षे दिसली की त्यांना सांगणार तुम्ही ऑर्थोपेडिक गेलात नाही, नी जॉईंट रिप्लेसमेंट करूया, तुमचं पॅकेज किती जाईल तुमच्याकडे. पण प्रत्येक व्यक्तीला नी जॉईंट रिप्लेसमेंट करण्याची गरज नाही. कळलं? त्या ठिकाणी जाणूक असती. मेडिकेट पहिली गोष्ट वजन कमी करा. आपलं वेट आहे BMI प्रमाणे मेंटेन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. BMI कसा मोजायचा? वेट इज डिवायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर. ह्या इक्वेशन प्रमाणे जर आपण चेक केलं तर आपल्याला आपला BMI मिळतो. तो BMI साधारणतः आपला 21 पर्यंत असावा. 21 तरी जागा सोडायला सुरुवात केली की आपल्याला आपण लगेच ठरवायचं की आपल्याला कुठे ना कुठेतरी कमी केलं पाहिजे. जेवणातून भाताचं प्रमाण कमी केलं पाहिजे. राईसमुळे तांदूळ एवढे शिजवताना त्याच्यात 3 पट पाणी टाकावं लागतं. शेतामध्ये तांदूळ पिकत असताना त्याच्यामध्ये 4 महिने पाण्याखालीच ती शेती असते. यत पिंडेतच ब्रह्मांडे. जे निसर्गामध्ये जो ज्या पद्धतीने राहतो तोच आपल्या शरीरात जाऊन तेच काम करणार आहे. त्यामुळे जे लोक भाताचं प्रमाण जास्त घेतात, इंटेक घेतात, त्या व्यक्तींमध्ये वजन वाढलेलं दिसून येतं. त्यामुळे ज्वारी, नाचणीची भाकरी, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, नॉनव्हेजचं मर्यादित प्रमाण, दिवस रात्र नको. आहेत माझ्याकडे आहे तसे काही पेशंट, कारण जे समुद्रातलं खाण्याचं जास्त आहे त्यांच्यामध्ये स्किनचे आजार आम्हाला जास्त दिसून येतात. मी कोणा ठिकाणी करत आहे, प्रत्येकाच्या आहाराचा भाग आहे तो. हे आता स्किन डिसीज आम्ही ज्या पंचकर्माच्या ज्या काही ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये वमन, विरेचन, सायंटिफिक MSCs त्याला म्हणतात. 5-7 दिवस त्याला तूप खायला देऊन त्याच्यानंतर त्याला काही काढापासून ते औषध उलटवलं जातं. विशेष करून ते वसंत ऋतूमध्ये, म्हणजे आता जो सीझन आहे त्याच्यामध्ये ते केलं जातं. म्हणजे वर्षभर त्या व्यक्तीला दम्यासारखे आजार, कफाचे आजार किंवा त्वचेचे काही आजार राहत नाही. पस्ती म्हणून एक ट्रीटमेंट आहे, ती शरीराची शुद्धी आहे. तिला आम्ही अर्धी चिकित्सा म्हणतो, आयुर्वेदिक चिकित्सा म्हणतो. पावसाच्या दिवसामध्ये आता तुम्हाला हे कसं तरी बघायला वाटत असलं तरी आमच्या रेग्युलर प्रॅक्टिसचा तो पार्ट आहे. एखाद्या व्यक्तीचं वजन कमी करायचंय, एखाद्या व्यक्तीची अंगाची सूज कमी करायची, एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये निर्माण झालेला वात आहे तो कमी करायचा. वात बघितलाय कोणी? फार कोणी बघत नाही, तो अनुभवला जातो. पण तो स्टिफनेस जर कमी करायचा असेल तर त्या ठिकाणी योग बस्तीक्रम, ज्यांना वाताचा त्रास जास्त आहे त्यांनी नक्की तो करावा आणि 40 पातळीतल्या व्यक्तीने नक्की करावा. हे केल्याने वाताचं प्रमाण शरीरातलं बरंचसं कमी होतं. वात दिसत नाही, आपण म्हणतो ना वात झालं, वात दिसत नाही, तो अंदाजाने बांधावा लागतो. आणि ते वैद्यमंडळी त्यांच्या कोर्समध्ये, त्यांच्या BMIच्या कोर्समध्ये या सर्व गोष्टी त्यांनी शिकवल्या जातात. दिवाळीमध्येच आपण फक्त अभ्यंग आणि मसाज करतो, पण ज्याला आपलं वेट कमी करायचं आहे त्यांनी नित्यनियमाने 1.5-2 महिने उठणं लावून डेली नित्यनियमाने आंघोळ करावी. स्किनच्या खालचे जे सॅच्युरेटेड फॅट्स असतात ते बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतात. बाकी चालणं, वॉक करणं, इथं जे एक्सरसाइज आहे, फक्त वॉक करायला जाताना झुंडीने जायचं नाही, ग्रुपने जायचं नाही, आणि तो वॉक जास्त होतच नाही, फक्त टॉकच होतो. नससारख्या ट्रीटमेंट, ज्यांना सायनोसायटिसचा ज्यांना त्रास आहे त्या व्यक्तींमध्ये नससारखी ट्रीटमेंट जी आहे ती प्रॉपर त्याचा हलकासा मसाज करून कित्येक पेशंट येतात की मला 8 वर्षापासून 7 वर्षापासून सायनसचा त्रास आहे. स्टीम इनहेलेशन आणि नससारखी जी ट्रीटमेंट आहे प्रॉपर औषधातून वैद्यांनी केलेली, त्याचा नक्की त्याचा फायदा होतो. प्रत्येक गोष्टीला ऑपरेट करण्याची गरज नाही. मी असे पाहिले की त्यांना मॅक्झिलरी सायनोसायटिस आहे, त्यांना सांगितले की डेव्हिएटेड नेझल सेप्टम, नाकाचा पडदा वाकडा झालाय, ऑपरेट करावं लागेल. ते ऑपरेट केल्यानंतर सुद्धा, ENT सर्जनने ऑपरेट केल्यानंतर सुद्धा तो नाकाचा हाड काही ते सरळ झालं नाही, चांगला दिसत होता, तो आणखी दुसऱ्या परिस्थितीत. रक्तमोक्षण, लोकांचे स्किन डिसीज असतात त्या ठिकाणचं काही ठिकाणी रक्त काढणं गरजेचं असतं, त्यासाठी लिच थेरपीचा वापर करतात, जळवांचा वापर केला. प्रत्येक पेशंटसाठी फ्रेश जळू वापरली जाते आणि त्याचा फायदा खूप होतो. लोकल तिथली जी सॅच्युरेशन असतं दुष्ट रक्ताचं, ते सगळं बरंचसं दूर होऊन जातं. थोडंसं विषयांतर आहे, पण सध्या फलती गांधर्वम मासमेकम पुराणकम वेदा फलंती कालेषु ज्योतिर्वैद्य निरंतरम. ज्या फिजिशियनला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे तो चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करू शकतो असं मी सांगत नाही, भृगुसंहितेत लिहिलेलं आहे.
तर त्याचे रेफरन्स आहेत, ब्रेन आहे, स्किन आहे. हे पहिलं जे स्थान जे दाखवलेलं आहे, लग्नस्थान त्याला म्हणतात, त्या ठिकाणी आम्ही त्या व्यक्तीचं आयुष्य किती आहे काही सायन्समध्ये लोक मानत नाही, पण भूसंहिता ही चरक संहितेच्या अगोदर लिहिलेली संहिता आहे. प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्रातली एक फार मोठी देणगी आहे जगाला. ते सूर्याचा विचार करतात, परंतु आयुर्वेदातले जे वैद्य मंडळी आहेत आणि ज्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे, जे ज्योतिष आहे, ते चंद्राचा विचार करतात. कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यामुळे मन चंगा तो कटोरमी गंगा. त्यामुळे माइंड त्याचा खूप स्ट्रॉंग आहे, तो काही करू शकतो. त्यामुळे ज्याचं माइंड स्ट्रॉंग तो सगळ्या आजारांवर मात करण्यास, आपण त्याला म्हणतो ना विल पॉवर आहे, तो चंद्रावरून पाहिलं जातं आणि त्या पद्धतीने या सगळ्या प्रत्येक स्थानानुसार त्याची रचना आहे. आता यातली फक्त एकच गोष्ट सांगतो, आपण ह्याच्यात बोलायला तर अख्खा दिवस जाईल त्याच्यामध्ये. आमच्याकडे येणारे पेशंट असतात ते इनफर्टिलिटी रिलेटेड असतात. लग्नाला 5 वर्ष झाली, 7 वर्ष झाली, 8 वर्ष झाली, अजून अपत्य नाही. पहिलं ते चेक करावं लागतं की द्वितीय स्थान म्हणजे कुटुंबस्थान, जे 2 नंबरचं स्थान आहे ते डोळा दाखवले आहे. पंचम स्थान म्हणजे संततीसाठी ते बाळ दाखवले आहे. सप्तम स्थान आणि नवम स्थान म्हणजे भाग्य, पंचमाचं पंचम आणि लाभस्थान. हे खरंच ऍक्टिव्हेटेड आहे का ते बघावं लागतं, नाही तर सगळं नॉर्मल असलं तरी होत नाही, असं आम्ही पाहिलेलं आहे. पण जर ते ऍक्टिव्हेटेड दिसलं तर कितीही आजार असू दे, त्या व्यक्तीच्या जर लाईफमध्ये ते दिसतंय तर आपण आम्ही ते ट्रीटमेंट करतो आणि ते सक्सेस पण मिळतो. नेक्स्ट, ज्यांनी मला शिकवलं ते आदरणीय डॉक्टर समीर महाजन सर यांनी मला ज्योतिषशास्त्राची आवड, माझे क्लासमेट होते ते BMS